मी निकिता 22 वर्षांची होती. मी कॉलेज शिकत होते. आमच्या घरात आई आणि मीच होते. मला बाबा नव्हते. मी झाल्यानंतरच बाबांनी त्यांचा दुसरा संसार धाडला होता, कारण त्यांना मुलगी नको होती. मी तर माझ्या बाबांना पाहिलेही नव्हते. आईने मला एकटीने सांभाळले होते. तिचं घराच्या जवळचं एक साड्याचं दुकान होतं. वरून साड्या विकण्यापासून आईने तिच्या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आज तिने स्वतःचं प्रशस्त असं साड्यांचं दुकान उभं केलं होतं. आमच्या त्या पूर्ण एरियामध्ये आमचंच एकमेव साड्यांचं शॉप होतं. देवाच्या कृपेने दुकान व्यवस्थित चालत होतं. त्यामुळे आई माझं शिक्षणही चांगल्या पद्धतीने करत होती. मला स्पोर्ट्सची खूप आवड होती. आताही कॉलेजला गेल्यावर मी माझी स्पोर्ट्सची आवड तशीच कंटिन्यू केली होती. आता नुकतेच आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्ससाठी नवीन टीचर नामूद झाले होते. त्यांचं नाव विशाल होतं. नवीन सर काहीच दिवसांत माझं कौतुक करू लागले होते. माझा खेळ पाहून ते माझ्यावर फार इम्प्रेस्ड झाले होते. आम्ही मॅच जिंकल्यामुळे कॉलेजमध्ये सरांचाही सगळ्या शिक्षकांमध्ये कौतुक होत होतं. या आधीच्या आमच्या शारीरिक शिक्षणाच्या सरांनी माझा खेळ चांगला असूनही मला टीममध्ये राखीव जागा ठेवलं होतं. परंतु ते म्हणतात ना, खऱ्या हिऱ्याची पारख जोहरालाच असते. माझ्या आयुष्यातही त्या हिऱ्याची पारख करणारा जोहरी आता आला होता. प्रॅक्टिस दरम्यान विशाल सरांनी माझा खेळ बघितला होता आणि तेव्हाच त्यांनी मला कॅप्टन म्हणून घोषित केलं. सरांनी योग्य त्या विद्यार्थ्याची निवड केली होती. त्या दिवशी मॅच जिंकल्यामुळे कॉलेजमध्ये आमच्या पूर्ण टीमचा सत्कार झाला होता. कॅप्टन असल्यामुळे ट्रॉफी मला मिळाली होती. त्या दिवशी मी फार खुश होते. सरांनी घरी जाण्यापूर्वी आम्हा सगळ्या मुलींचे अभिनंदन केलं. त्यांनी सर्व विद्यार्थिनींना बोलावून झाल्यावर खास करून काही वेळासाठी मला ग्राउंडवर थांबवून ठेवलं, कारण त्यांना माझं अजूनही कौतुक करायचं होतं. त्यावेळी ते म्हणाले, निकिता, आज जे काही माझं कौतुक आहे त्यांचं सगळं श्रेय मी तुला देतो. तू एका कॅप्टनची आणि खेळाडूची जबाबदारी व्यवस्थित पार पाडलीस. मला तुझ्यासारखा हुशार विद्यार्थिनीच्या पालकांना भेटायची इच्छा आहे. तुझ्या पालकांना जेव्हाही वेळ असेल तेव्हा त्यांना कॉलेजमध्ये भेटायला घेऊन ये. तेव्हा मी सरांना होकार भरला. त्या दिवशी सरांचा व माझा नंबर एक्सचेंज झाला होता. दिवसांमागून दिवस जाऊ लागले. सर कॉलेजमध्येही रोज न चुकता मी कॉलेजला जाताच मला भेटायचे व कॉलेजमधून निघतानाही ते माझ्याशी 2 मिनिटं बोलल्याशिवाय कॉलेजमधून जात नव्हते. आता तर हळूहळू माझ्या मैत्रिणींनी माझ्याबद्दल गोष्टी बनवायला सुरू केल्या होत्या. माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या, बहुतेक तू सरांच्या फेवरेट स्टुडंट लिस्टमध्ये नोंदली गेली आहेस, कारण त्या आम्हा सगळ्या मुलींमध्ये फक्त तुझी जास्त विचारपूस करतात. व्यक्ती तेव्हाच असं वागत जेव्हा त्याला समोरच्याकडून काहीतरी हवं असतं किंवा त्याला ती व्यक्ती आवडू लागते. एकतर सरांना तुझ्याकडून काहीतरी हवंय, नाहीतर त्यांना तू आवडू लागलीस. माझ्या मैत्रिणी तर काहीही गोष्ट बनवत होत्या. माझ्यासारखी मुलगी सरांची फेवरेट स्टुडंट कशी काय होऊ शकते. मी तर तेव्हा माझ्या मैत्रिणींच्या बोलण्यावर जास्त लक्ष दिलं नव्हतं. परंतु हळूहळू मलाही वाटू लागलं की सर माझ्याशी जास्त आपुलकीने बोलत आहेत. असो, त्या दिवशी सरांचा वाढदिवस होता. मुलींनी सरांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं. मधल्या सुट्टीत आमच्या वर्गातील मुलींनी विशाल सरांचा बर्थडे साजरा केला. केक कट झाल्यावर सरांनी आम्हा सगळ्यांना बाहेरच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीमची पार्टी दिली. तेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये माझ्या प्रत्येक मैत्रिणी दोनच्या जोडीने ज्या टेबलवर बसल्या, शेवटी मी एकटीच राहिले होते. माझ्यासोबत बसायला कोणीही जोडी शिल्लक नव्हती. मग मी एक खुर्ची घेऊन माझ्या काही मैत्रिणींकडे त्यांच्या टेबलवर बसायला जाऊ लागले. तोच त्या आईस्क्रीम पार्लरचा मालक मागून म्हणाला, ताई, असं मध्येच खुर्ची लावू नका.
तुमच्यामुळे बाकी नवीन येणाऱ्या कस्टमरला येत जायला अडचण होईल. तेव्हा मी माझी ती खुर्ची बाजूला केली आणि दुसऱ्या टेबलवर जाऊन बसली. तिथे मी एकटीच बसले होते. 2 मिनिटांनी विशाल सर फोनवर बोलत बोलत थेट माझ्या टेबलवरच येऊन बसले. त्यांनी फोन ठेवला व मला विचारलं, ऑर्डर दिली ना सगळ्यांनी? मी हो म्हणाले. सर नकळत माझ्या टेबलकडे बघून तिथे बसायला आले. ते मी समजून घेतलं, पण बाकी मुली एकसारख्या माझ्या टेबलकडे बघत होत्या. आईस्क्रीम खात असताना सर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. तेव्हा बोलता बोलता मला समजलं की त्यांचं वय 41 वर्ष आहे आणि ते अजूनही कुवारी आहेत. त्यांनी मला सांगितलं की याआधी त्यांचं एक लग्न झालं होतं, परंतु ते जास्त दिवस टिकलं नाही. त्यांचा डिवोर्स झाल्यानंतरपासून ते एकटेच राहत होते. सरांबद्दल मला बरीच माहिती मिळाली होती, पण मला त्यांच्या पर्सनल गोष्टी जाणून घेण्याची तशी काही हौस नव्हती. पुढे ते म्हणाले, निकिता, तुझ्यासारखी विद्यार्थिनी आजपर्यंत मला मिळालीच नाही. तू फार हुशार आहेस. सगळ्या बाबतीत तू अगदी परफेक्ट आहेस. तू आपल्या टीममधील सगळ्या मुलींपेक्षा फार वेगळी आहेस. तुझ्यासारखी मुलगी स्पोर्ट्समध्ये असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तर मला वाटलं होतं की तुला राखीव म्हणूनच टीममध्ये भरती केलं असेल, पण तुझा खेळ पाहून मी चकित झालो होतो. सर माझ्या बाबतीत एवढं चकित होऊन का बोलत होते हे मला चांगलंच समजत होतं. तेव्हा बोलत असतानाही त्यांची नजर वारंवार चोरत होती. मी माझ्या वयापेक्षा जरी मोठी दिसायचे, कारण मी जाड होते. आईने मला हॉस्पिटलमध्येही नेलं होतं, पण डॉक्टर म्हणाले होते यात गोळ्या औषधे घेऊन काही फायदा नाही. हे सगळं बदलत्या हार्मोन्समुळे होतं. प्रत्येक मुलीचं शरीर वेगळं असतं. तुम्ही चिंता करू नका. निकिताला रोज नियमित व्यायाम करायला सांगा व डाएटही मेंटेन करा. आईने डॉक्टर मॅडमची काही वाक्य जरा मनावरच घेतली होती. तिने वेळीच माझ्या शरीराची वाढ आटोक्यात यावी म्हणून मला स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला सांगितला आणि तेव्हापासून मला स्पोर्ट्सची फार आवड झाली होती. परंतु स्पोर्ट्समध्ये येऊनही मी बारीक झाली नव्हती. माझ्या वयाच्या मुली माझ्यापेक्षा फार लहान दिसायच्या. जो कोणी मला पहिल्यांदा भेटायचा तो माझ्याकडे बघतच असायचा. आता तर त्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नव्हत्या, कारण हार्मोन्सच्या बदलाला मी काही करू शकत नव्हते. स्पोर्ट्समध्ये अजूनही माझं शरीर कमी होतं नव्हतं. मी आता त्या सगळ्या गोष्टींसोबत जगणं शिकले होते. त्यावेळी मी सरांचं बोलणं मनावर घेतलं नाही. काहीच वेळात आईस्क्रीम संपवून आम्ही पुन्हा कॉलेजमध्ये जाऊ लागलो. तेव्हाही माझ्या सगळ्या मैत्रिणी कॉलेजमध्ये जायला निघाल्या. मीही जाऊ लागले. तोच सरांनी मला थांबवलं. ते म्हणाले, निकिता, मी तुला तुझ्या पालकांना कॉलेजमध्ये बोलवायला सांगितलं होतं. तू अजूनही तुझ्या पालकांना कॉलेजमध्ये घेऊन आली नाहीस. तेव्हा मी सरांना सांगितलं की माझ्या आईचं साड्यांचं दुकान आहे. तिला तिच्या बिझनेसमधून जास्त वेळ मिळत नाही. तिचं कॉलेजमध्ये येणं सध्या तरी अशक्य आहे. तुम्हाला तिला भेटायचं असेल तर तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल, कारण सध्या तरी आईकडे वेळ नाही. तेव्हा त्यांनी आमच्या घरी येण्यास होकार भरला. ते म्हणाले, ठीक आहे, मी संध्याकाळी फ्री असतो. मग आज संध्याकाळी चहा मी तुझ्यासोबत आणि तुझ्या पालकांसोबत घेईन. तेव्हा सरांना होकार भरून मी तिथून निघाले. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता सर आमच्या घरी आले होते. त्यांनी आईपुढे माझं फारच कौतुक केलं. काही वेळाने ते आमच्या घरून जायला निघाले. तेव्हा आईला एक फोन आला होता. आमच्या घराची खोली भाड्याने द्यायची होती. आईला त्या संदर्भातच फोन आला होता, परंतु आईने बॅचलर मुलांना घर भाड्याने देण्यास नकार दिला. त्यावेळी आईचं ते बोलणं सरांनीही ऐकलं होतं. ते आईला विचारू लागले, तुमच्याकडे खोली भाड्याने आहे का? मीही गेल्या काही दिवसांपासून एका चांगल्या घराच्या शोधात आहे. मी या शहरात नवीनच आहे. तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही मला तुमची खोली भाड्याने देऊ शकता का? मी मागच्या
काही दिवसांपासून मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. माझं आणि त्या मुलांचं काही ताळमेळ बसत नाही. मला स्वतःला स्वयंपाक वगैरे बनवता येतो, पण हॉस्टेलमध्ये गॅस वापरण्याची परवानगी नाही. म्हणून माझ्या खाण्यापिण्यापासून ते राहण्याचे सगळेच हाल होत आहेत. मी तुमच्या ओळखीचा आहे, तुम्हाला माझा काही त्रास होणार नाही. तेव्हा आईनेही आमचं घर सरांना भाड्याने देण्यास होकार भरला. तिचाही तोच विचार होता की सर ओळखीचे आहेत, त्यामुळे त्यांना घर भाड्याने देण्यास काही हरकत नाही. सरांनी तेव्हा वेळ वाया न घालवता त्यांच्या हॉस्टेलवर जाऊन त्यांचा जो काही सामान होता तो तासभरात आमच्या घरात शिफ्ट केला. त्या रात्री आईने सरांना आमच्या घरी जेवणासाठी बोलावलं होतं. मी सरांना माझ्या घरापर्यंत आणून खूप मोठी चूक केली होती हे मला ठाऊक नव्हतं. त्यांनी मला रात्री कॉल केला होता. मी त्यांना तेव्हा जाऊन जाब विचारणार होते, पण त्यांनी लगेचच फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सरांची व माझी भेट झाली तेव्हा आई ही समोरच होती. मी आईसमोरच त्यांना म्हणाले, सर ते रात्री तुम्ही एवढंच बोलले होते. तोच त्यांनी माझं बोलणं थांबवलं व ते म्हणाले, निकिता मला माहीत आहे तुला मला काय विचारायचंय. रात्री मला तुमच्या घरात व्यवस्थित झोप आली का, तिथे व्यवस्थित ॲडजस्ट झालो का, हेच तुला विचारायचंय ना. मी तुमच्या घरी व्यवस्थित सेट झालोय आणि मला बऱ्याच दिवसानंतर इथे घरासारखी झोप आली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखी काळजी घेणारे घरमालक मिळाले. मला सरांशी ते बोलायचं नव्हतं. जे ते बोलत होते मला तर त्यांना हे विचारायचं होतं की त्यांनी रात्री मला कॉल का केला होता. बहुतेक मी त्यांना काय प्रश्न करणार होते याचा त्यांना अंदाज लागला होता, म्हणून ते पुढच्या पुढे आईसमोर स्वतःची बाजू सावरून घेत होते. आईने त्या दिवशी सकाळीही सरांना घरात चहा नाश्त्याचा बोलावलं. चहा नाश्ता झाल्यावर मी रोजप्रमाणे सायकलवर कॉलेजला निघाली. मला सायकलवर जाताना पाहून सर म्हणाले, आज नंतर तुला सायकलवरून ये जा करायची गरज नाही, मी तुला सोडतो. त्या दिवशी सर मला त्यांच्या गाडीवर कॉलेजला घेऊन निघाले. अर्ध्या रस्त्यात त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली, कारण त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं. सरांना फार लाज वाटत होती, कारण मी त्यांच्यावर हसत होते. माझं हसणं पाहूनही ते शांत होते, पण तेव्हा माझ्याकडे त्यांच्याशी बोलण्याचा चांगला चान्स होता. मी त्यांना म्हणाले, तुमचं हे काय चाललंय? काल रात्री तुम्ही मला कॉल का केला होता? मला तुमचं वागणं अजिबात आवडलंय नाही. मी हे सगळं आईला सांगेन. तेव्हा ते म्हणाले, निकिता तू असं चिडू नकोस आणि गैरसमजही करून घेऊ नकोस. रात्री माझ्याने चुकून तुला कॉल लागला, त्यावेळी कदाचित मी विनाकारण सरांवर चिडले होते. मी जरा जास्तच ओव्हर थिंकिंग करून बसले होते. माझं वागणं माझ्या लक्षात येताच मी ती गोष्ट तिथेच सोडली आणि सरांसोबत कॉलेजला निघाली. बघता बघता सरांना आमच्या घरी भाड्याने राहायला येऊन 1 आठवडा उलटला होता. ते दर 1-2 दिवसांनी आमच्या घरी काही ना काही त्यांनी बनवलेला खाण्याचा पदार्थ घेऊन यायचे. सरांचं वागणं दिवसेंदिवस फारच गोड होत चाललं होतं. माझी तर ते जरा जास्तच काळजी घ्यायचे. मागच्या आठवड्यांपासून एकदाही त्यांनी मला सायकलवरून कॉलेजला जाऊ दिलं नव्हतं. एके दिवशी आमची कॉलेजमध्ये मॅच होती. त्या मॅचसाठी आमची प्रॅक्टिस चालली होती. प्रॅक्टिस करत असताना आमच्या वर्ग शिक्षिकेची माझ्यावर नजर गेली. त्या म्हणाल्या, निकिता मॅचेससाठी जे शर्ट आले होते ते मी टीममधल्या सगळ्या मुलींना दिले, पण मॅडम आजपर्यंत अजून काही आलेलं नाही. मला विसरलात का तुम्ही? त्यावर मॅडम म्हणाल्या, अगं तुला त्या बाबतीत बोलावंच आहे. सगळ्या मुलींना मी त्यांचे शर्ट दिले. हे घे तुझा टी-शर्ट. तो शर्ट पाहून मी म्हणाले, मॅडम तुम्ही माझी मस्करी करताय का? त्यावर त्या म्हणाल्या, नाही ग बाई, ऐक तुझ्या मापाचा शर्ट आला नाही. हा शर्ट खूप छोटा आहे. तुला मार्केटमधून तुझ्यासाठी असा शर्ट खरेदी करावा लागेल. मॅडमने मला स्पोर्ट्ससाठी काही नवीन कपडे खरेदी करायला सांगितले. मॅडमने मला चांगला सल्ला दिल्याबद्दल
मी त्यांना धन्यवाद म्हणाले. त्या दिवशी संध्याकाळी घरी जाताच मी आईला त्याबद्दल सांगितलं, पण तिच्याकडे माझ्यासोबत मार्केटमध्ये यायला वेळ नव्हता. आईच्या शॉपमध्ये साड्यांव्यतिरिक्त दुसरे कुठले कपडे मिळायचे नाही, म्हणून मला माझ्या शॉपिंगसाठी मार्केटमध्ये जावं लागणार होतं. आईला तर त्या दिवशी वेळ नव्हता, कारण तिच्या दुकानात साड्यांचा नवीन स्टॉक येणार होता. मी आणि आई बोलत होते तेव्हाच घरी सर आले. सरांना पाहताच आई म्हणाली, विशाल, तुम्ही माझं एक काम करणार का? निकिताला मार्केटमध्ये जायचं आहे. तुमच्याकडे गाडी आहे, तुम्ही तिला मार्केटमध्ये घेऊन जाणार का? आईने त्यावेळी सरांना माझ्यासोबत मार्केटमध्ये जाण्यास सांगितलं. ते तर एका पायावर माझ्यासोबत यायला तयार झाले होते. मला काय खरेदी करायचं होतं तेही आईने गडबडीत व्यवस्थित ऐकलं नव्हतं. त्यावेळी माझ्याकडेही दुसरा पर्याय नव्हता, कारण दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये मॅचेस होते आणि मला त्यासाठी खरेदी करणं गरजेचं होतं. मग माझ्याकडे काहीही पर्याय नसल्यामुळे मी सरांसोबत मार्केटला जायला निघाले. त्या शॉपमध्ये पोचल्यानंतर सर शॉपच्या बाहेरच थांबले, कारण त्यांना कोणाचा तरी कॉल आला होता. त्यांचा फोन कॉल संपण्याआधी मी पटकन माझी खरेदी केली, कारण मला सरांना आज शॉपमध्ये येऊन द्यायचं नव्हतं. उगाच अजून वेळ वाढला असता. काहीच वेळात आम्ही घरी पोचलो. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये माझी नजर सरांना शोधत होती, परंतु त्या दिवशी ते फार लवकर गेले होते. मला समजलं की त्यांना ताप आल्यासारखं होत होतं, म्हणून ते लवकर घरी गेले होते. त्या दिवशी तासाभरातच आमची मॅच संपली. त्यानंतर मी लगेचच घरी जायला निघाली. घरी पोचताच मी माझ्याकडे असलेल्या चावीने घराचा दरवाजा उघडला व आत गेले. मी जशी माझ्या खोलीत शिरले तशी समोर सरांना माझ्या खोलीत पाहून मी दचकले. सर माझ्या खोलीत उभे होते. मी त्यांना पाहून अवाक झाले होते. तेही मला बघताच घाबरल्यासारखे दिसले. मी म्हणाले, सर, तुम्ही इथे आमच्या घरात माझ्या खोलीत काय करत आहात? त्यावर ते म्हणाले, माझं अंग फार तापलं होतं. औषध घेतल्यानंतर मला फार घाम फुटू लागला व मला प्रचंड उकाडा जाणवू लागला. माझ्या भाड्याच्या खोलीत तर एसी अथवा कूलर असं काहीही नाही. मला घामामुळे फार कासावीस होत होतं, म्हणून मी तुझ्या खोलीत एसीची हवा खायला आलो होतो. मी इथे येण्यापूर्वी तुझ्या आईला विचारलं होतं. आमच्या घराची एक चावी सरांकडे असायची. त्यांनी आईला विचारलं होतं, म्हणून ठीक होतं. सर मला खोलीतून आमच्या किचनमध्ये घेऊन आले. ते म्हणाले, मला तुझ्या हाताचा एक कप चहा पाजशील का? ते आजारी होते, म्हणून मी त्यांना जास्त काही बोलले नाही. ते चहा पीत असताना फार थरथरत होते. बहुतेक तापामुळे त्यांचे हात थरथरत असावेत. तेव्हा मी त्यांना मदत करू लागले. मी त्यांना चहा बशीत काढून दिला. चहा पिऊन होताच सरांनी माझ्याकडे मदत मागितली. ते म्हणाले, निकिता, मला माझ्या खोलीपर्यंत सोडवायला येशील का? मला नाही वाटत की मी एकटा व्यवस्थित पायऱ्या चढू शकेन. तेव्हा मी त्यांची हालत पाहून त्यांना मदत करायला तयार झाले. मी जेव्हा त्यांना त्यांच्या खोलीत सोडून परत येऊ लागले तेव्हा ते म्हणाले, निकिता, तू किती दयाळू आहेस ना. माझी मदत केल्याबद्दल धन्यवाद. तू बनवलेला चहा आणि तू मला केलेली मदत या दोन्ही गोष्टी मला छान वाटल्या. मी ठीक आहे म्हणाले. मी तिथून निघणारच होती. तेवढ्यात मला आईचा आवाज आला. आई मला हाक मारत होती. बहुतेक माझी बॅग आणि सँडल पाहून ती समजली होती की मी घरी आले आहे. आईचा आवाज ऐकून मी पळतच घरात गेली. मी कुठे गेले होते ते काही आईने मला विचारलं नाही. तिने मला तिच्यासाठी चहा बनवायला सांगितलं आणि ती फ्रेश होण्यासाठी तिच्या खोलीत गेली. आज मला प्रत्येकजण चहाच का बनवायला सांगत होतं. आधीच मला कामाचा कंटाळा यायचा. सो आईला नाही म्हणाले असते तर 4 शब्द ऐकावे लागले असते. म्हणून मी गपगुमान किचनमध्ये गेले. पुढे 2 दिवसांनी कॉलेजमध्ये एक विचित्र प्रकार घडला. मी रोजप्रमाणे कॉलेजमधल्या वेळेत कॉलेजच्या ग्राउंडवर रनिंग करत होते आणि तेव्हा माझी इकडे तिकडे दुसरीकडे कुठेही नजर नव्हती.
मी माझ्या रनिंगमध्ये व्यस्त होते. अचानक ग्राउंडवर मला गोंधळ उडालेला दिसला. मी तिथे जाऊन पाहिलं तेव्हा मला समजलं की मी रनिंग करत असताना काही मुली माझी मस्करी करत होत्या आणि ते सगळं तिथे उभ्या असलेल्या विशाल सरांनी ऐकलं. त्यामुळे सरांमध्ये व त्या मुलींमध्ये वाद सुरू झाला होता. तो वाद मुख्याध्यापकापर्यंत पोहोचला होता. काही वेळाने मला मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये बोलावण्यात आलं. सरांनी त्या मुलींना चांगली शिक्षा घडवली होती. मुख्याध्यापकांसमोर त्या मुलींनी माझी माफी मागितली. त्या मुली असूनही मुलींची टिंगल करत होत्या. ते म्हणतात ना, एक बाई दुसऱ्या बाईला कधीच समजू शकत नाही. ती म्हण अगदी बरोबर होती आणि ते मी त्या दिवशी अनुभवलं होतं. परंतु सरांना माझी फार काळजी होती. नाहीतर कोण एखाद्या विद्यार्थिनीसारखं दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत भांडणार आहे. तेव्हा मुख्याध्यापकांच्या कॅबिनमधून बाहेर येताच मी सरांना धन्यवाद म्हणाले. ते म्हणाले, त्या धन्यवादाची काय गरज, हे तर माझं काम होतं. तू माझी फक्त स्टुडंट नाहीयेस, आपल्यात भावनिक नातं आहे. तू माझी घरमालक आहेस, माझी नेबर आहेस. मी त्यावेळी त्यांच्याशी जास्त बोलत बसले नाही, कारण मला पुन्हा प्रॅक्टिससाठी जायचं होतं आणि त्यांनाही त्यांचं काम होतं. त्या दिवशी मी कॉलेजमधून सरळ माझ्या मैत्रिणीच्या घरी जाणार होते, कारण तिच्या बहिणीचं लग्न होतं. तेव्हा काही वेळात आम्ही मैत्रिणींचा ग्रुप सायलीच्या घरी जायला निघाला. आम्ही तिच्या घरी जाऊन तयार झालो. घरून जाताना मी लग्नासाठी फॅन्सी ड्रेस घेऊन आले होते. रात्रीच्या 9 वाजेपर्यंत मी लग्न समारंभात होते. त्या दिवशी आईनेही मला वारंवार फोन कॉल केले नव्हते. मी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घरी पोचले. घराची एक चावी माझ्याकडे होतीच. तिनेच मी दरवाजा उघडून आत गेले. पण तेव्हा आत जाताच मी जे दृश्य पाहिलं त्यावरून मला काहीतरी वेगळंच वाटलं. त्यावेळी मी आईला आणि विशाल सरांना सोबत पाहिलं. त्यांना सोबत पाहताच मी आईला म्हणाले, आई, हे काय चाललंय? तू या व्यक्तीच्या बोलण्यात आली तरी कशी? ही व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून माझ्याशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते सगळं तो यासाठी करत आहे जेणेकरून तू इथे येऊ शकील. आई, ही व्यक्ती खूप शातीर आहे. तू याच्या बोलण्यात कशी काय अडकलीस? आई म्हणाली, निकिता, विशालबद्दल तुला गैरसमज झाला आणि हे सगळं आम्हा दोघांच्या वागण्यामुळे झालं. तुला माझ्याबद्दल आणि विशालवर संशय येऊ नये म्हणूनच विशाल तुझ्याशी असं वागत होता. आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. 2 दिवसांपूर्वी तू विशालला तुझ्या खोलीत पाहिलं होतंस. तेव्हाही तो एकटा तुझ्या खोलीत नव्हता, मीही तिथे होते. परंतु जेव्हा तुझ्या खोलीत आलीस तेव्हा मी तुझ्या खोलीतील बाथरूममध्ये होती. त्यामुळे तू मला बघू शकली नाहीस. तुला बघू नये म्हणून विशाल तुला बहाण्याने किचनमध्ये घेऊन गेला. तुम्ही किचनमध्ये जाताच मी घराच्या मागच्या दरवाजाने पुन्हा आत शिरले होते. मला आमचं नातं तुझ्या समोर येऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी विशालला लपून भेटत होते. त्याची या घरावर कधीच वाईट नजर नव्हती. तो माझ्यावर प्रेम करतो. मी म्हणाले, सर, तुमचं जर आईवर खरं प्रेम असेल तर असं लपून भेटण्यापेक्षा तुम्ही तिच्याशी लग्नच का नाही केलं? तुम्ही तिच्यासोबत टाइमपास करत आहात ना? तेव्हा ते म्हणाले, जेव्हा मी माझं प्रेम अरुणासमोर व्यक्त केलं तेव्हाच मी तिला लग्नाची मागणी घातली होती. परंतु ती म्हणाली, निकिता, या सगळ्याला मान्यता देणार नाही, कारण या आधीही तू तुझ्या मावशीने तुझ्या आईसाठी आणलेल्या स्थळाला नकार दिला होतास. त्यामुळे अरुणाला वाटलं तू तिच्या दुसऱ्या लग्नाला नकार देशील. ते ऐकून मी आईला म्हणाले, आई, मावशीने तुझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं ती व्यक्ती तुझ्यासाठी योग्य नव्हता. त्याला जीवनसाथी नको होती. त्याला तर फक्त पैसे छापणारी मशीन हवी होती. ती व्यक्ती तुझ्या साड्यांचा व्यवसाय पाहून तुझ्याशी पैशांसाठी लग्न करणार. त्यामुळे मी तुला त्या लग्नासाठी नकार दिला होता आणि तेव्हा मी फारच समजदार नव्हती. तुझं लग्न झालं तर तू माझ्यापासून लांब जाशील हा विचार माझ्या डोक्यात होता. परंतु आता मी समजदार झाले आहे.
मी आता स्वतःला सांभाळू शकते. तुझ्या दुसऱ्या लग्नाचा मला काही प्रॉब्लेम नाही. कोणीतरी तुझ्यावर प्रेम करणार, तुला सांभाळणार, तुझ्या आयुष्यात येत असेल तर मला कसली अडचण नाही. माझ्यासाठी तर ती आनंदाची बाब आहे. तेव्हा मी आईला दुसरं लग्न करण्यास होकार दिला. पुढच्याच काही दिवसात माझ्या उपस्थितीत मी त्या दोघांचं लग्न लावून दिलं. आज बऱ्याच वर्षांनी मला माझ्या बाबांचं प्रेम मिळत होतं आणि आईच्या आयुष्यातही आनंद पुन्हा परत आला होता. पुढे 6 वर्ष उलटली. 6 वर्षांनी माझंही लग्न झालं. आजही विशाल सर आईच्या चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहेत. ते दोघे एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने सुखी संसार करत आहेत. मंडळी, संसार पैशाने किंवा अपेक्षांनी भरलेला नसावा. संसारात महत्वाचा असतो तो म्हणजे पती पत्नीचा एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम. लग्न झाल्यानंतरही 6 वर्ष खूप सुखात गेली. आई म्हणजे अरुणा आणि विशाल सर यांच्यातील प्रेम आणि विश्वास दिवसेंदिवस वाढतच होता. सर आता केवळ माझे शिक्षक किंवा घर मालक नव्हते, तर ते खरोखरच माझ्या आयुष्यातील बाबा झाले होते. माझ्यासाठी त्यांची प्रेम आणि काळजी ही नेहमीच अनमोल होती. मी निकिता आता M.Com पूर्ण करून एका खाजगी कंपनीत नोकरी करू लागली होती. माझी स्पोर्ट्सची आवड अजूनही टिकून होती. मी आता कॉलेजमध्ये मुलींना फ्रीमध्ये प्रशिक्षण द्यायचे. विशाल सरांनी आईला सांभाळण्यासोबतच तिच्या साड्यांचा व्यवसायातही मोलाचा भार घातली. त्यांच्या संगणकीय ज्ञानामुळे दुकानाचा ऑनलाईन व्यवसाय सुरू झाला आणि घरची आर्थिक परिस्थिती आणखी चांगली झाली. सकाळी नेहमीसारखे मी कॉलेजच्या मैदानावर प्रॅक्टिस करत होती. तेवढ्यात विशाल सरांचा फोन आला. त्यांचा आवाज ओसरलेला होता. निकिता, तू लगेच घरी ये, आईला बरं वाटत नाही. मी धावतच घरी पोहोचले. आई अंथरुणावर पडली होती. तिचा रंग पिवळा पडला होता. विशाल सर तिच्या शेजारी हात धरून बसले होते. डॉक्टरांना बोलवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, अरुणाताई, तुम्हाला गाळप पित्ताशयातील दगडांचा त्रास आहे. त्वरित ऑपरेशन करणे गरजेचं आहे. आई घाबरली, पण विशाल सरांनी तिचा हात घट्ट धरून म्हणाले, अरुणा, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. निकिताही आहे. सगळं ठीक आहे. त्याच रात्री आईचे ऑपरेशन झाले. ते यशस्वी ठरले. हॉस्पिटलमध्ये विशाल सर आईच्या शेजारीच एका खुर्चीवर बसून राहिले. तर ते म्हणाले, नाही ग, तिला एकटी पडू देऊ नये, मी इथेच आहे. त्या क्षणी मला पुन्हा एकदा जाणवलं की आईने योग्य व्यक्तीशी लग्न केले होते. हे खरे प्रेम होते, दुःखात संकटात साथ देणारे. आई हळूहळू बरी होऊ लागली. एके दिवशी संध्याकाळी चहा पीत विशाल सर म्हणाले, निकिता, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हणाले, सांगा सर. ते म्हणाले, मी आता कॉलेजमधून निवृत्त होण्याचा विचार करत आहे. आईच्या व्यवसायात मला पूर्ण वेळ द्यायचा आहे आणि तुला तुझ्यासाठी एक योग्य नातं बघितलं आहे. विशाल सर हसले. हो, घाबरू नकोस, तो एक होणार तरुण आहे, ॲडव्होकेट आहे. त्यांचं नाव आदित्य आहे. त्याने तुझा खेळ बघितला आहे, तुझ्याशी बोलायची इच्छा दाखवली आहे. आईलाही ही गोष्ट आवडली आहे. मी चूप झाले. लग्नाचा विचार आतापर्यंत केलाच नव्हता, पण आई आणि विशाल सरांच्या आनंदी संसाराने मला प्रेमावर विश्वास बसला होता. ठरल्याप्रमाणे एका संध्याकाळी आदित्य आमच्या घरी आला. तो उंच, सरळ आणि संवेदनशील दिसत होता. त्याने विशाल सरांना हात जोडून नमस्कार केला. आईला विचारपूस केली. माझ्याकडे बघितल्यावर तो हसला आणि म्हणाला, निकिता, तुझी क्रिकेटची काही व्हिडिओ मी पाहिली आहेत. तू खरोखर प्रेरणादायी खेळाडू आहेस. माझं मन जिंकलं गेलं. आम्ही दोघं बोलू लागलो. गप्पांमध्येच कळलं की त्याची आई ही एसटीने त्याला वाढवलं आहे. त्यामुळे त्याला स्त्रीचं सामर्थ्य चांगलं माहीत होतं. 3-4 भेटीगाठी झाल्यानंतर आदित्यने औपचारिकपणे लग्नाची मागणी घातली. आईने डोळे पुसत मला मिठी मारली. विशाल सरांनी आशीर्वाद दिला. 6 महिन्यांनी माझं आणि आदित्यचं लग्न झालं. साध्या पारंपरिक पद्धतीने विशाल सरांनी मला कन्यादान केले. त्या दिवशी ते म्हणाले, निकिता, तू माझी विद्यार्थिनी होतीस, मग घरमालक होतीस
आता मुलीसारखी आहेस, नेहमी आनंदी राहा. लग्नानंतर मी आदित्यसोबत नव्या शहरात गेले, पण आई आणि विशाल सरांनी माझं नातं आणखी घट्ट झालं. दर आठवड्याला व्हिडिओ कॉल आणि दर महिन्याला भेट हे नियमितच होतं. लग्नाच्या 2 वर्षांनी मला गरोदरपणाची खुशखबर कळाली, पण डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली कारण माझं वजन आणि हार्मोन्सचा समस्या होता. तेव्हा विशाल सर मला म्हणाले, घाबरू नकोस निकिता, ज्याप्रमाणे तू स्पोर्ट्समध्ये यश मिळवलंस त्याचप्रमाणे हेही आव्हान पार करशील. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. आईने राहून राहून माझी काळजी घेतली. आदित्यने रजा काढून माझी सेवा केली. प्रसूतीनंतर मला एक सुंदर बाळ गर्ल झाली. तिचं नाव ठेवलं आरोही. त्या बाळाला उचलताना विशाल सरांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते म्हणाले, आता मी आजोबा झालो. आजपासून 5 वर्षांनी ही गोष्ट, आरोही आता शाळेत जाते. विशाल सर आणि आई पूर्ण वेळ आरोहीकडे लक्ष देतात. मी आणि आदित्य दोघे नोकरी करतो, पण संसार सुखाचा आहे. विशाल सरांनी मला स्पोर्ट्स कोचिंगचं छोटं केंद्र सुरू करायला मदत केली. आता मी इतर मुलींना मोफत प्रशिक्षण देतो. आई म्हणते, निकिता, मी तुला एकटीने वाढवलं, पण विशालमुळे तुला आणि मलाही एक नवीन आयुष्य मिळालं. विशाल सर हसून म्हणतात, संसार पैशाने किंवा अपेक्षांनी नव्हे, तर ते प्रेमाने आणि विश्वासाने भरलेला असावा. हाच खरा संसार. प्रेमाला वयाची अट असते, नात्याला व्यवहाराची बेडी नसते. फक्त एकमेकांवरचा विश्वास आणि आधार हाच खरा संसार असतो.